तू नेहमी मला सख्या भावासारखंच वागवलंस, पण मी फक्त तुझा तिरस्कार केलाय. It's okay. Relax. मी तुझं बोलणं कधीच मनाला नाही लावून घेतलं आहे. आणि तुमचा मोठा भाऊ तुम्हाला नाही समजून घेणार तर कोण घेणार? साहेब, कॉफी. थँक्स. साहेब, तुमच्यासाठी काही आणू? तेजस, मला फक्त सांग, तू आईला म्हणालास की आज जे काही सत्य आहे ते सगळं बाहेर येईल. असं का म्हणालास तू? मला प्लीज क्लिअरली सांग ना, म्हणजे तुला काय वाटतंय? आईचं काय चुकलंय? तेजस, तुला नाही वाटत आतापर्यंत आईनी जे काही केलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं असेल? बघ ना, सगळेच आईला ब्लेम करतात रे. आपण बोलूयात नंतर. तेजस, तू आराम कर. तुमचा राग मला मान्य आहे, पण आता मी एवढंच सांगू शकते की काही गोष्टी समजण्या पलीकडच्या असतात. योग्य वेळेलाच त्या गोष्टी समजतात. आपण योग्य वेळ येण्याची वाट बघूया. तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुमचं डोकं चेपून द्यायला येऊ का मी? एक करोड का दिले नाहीस मला? तू अनिलला मला मारायला पाठवलंस ताई. का केलंस तू हे असं? तुझ्यामुळे मेलो मी. मॅडम, तुमच्यासाठी मी इथे आले होते. तुमच्यामुळे मेले मी. आता तुमचे दिवस भरले. बायको, माझ्या सोबत चल. तूही माझ्यासारखीच मरणार. का केलंस तू हे असं? चला, तुम्ही सगळं संपवलं. आता तुम्ही संपणार. बायको, माझ्या सोबत चल. बोललं म्हणून मी आले. तूही माझ्यासारखीच मरणार. मला बनायचं नाही. मला बनायचं नाही. यमाई आली. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे.
नाही जात. मला म्हणायचं नाहीये, मला वाचवा. मला वाचवा. मला हे काय? तुझा वेळ वाजवतोय. घर सोडून निघायचं ना आता. मग सामान भरून ठेवलं बॅगेत. बॅग भरायला वेळ नको जायला. चला आता फ्रेश व्हा आणि निघा. हे मृत्यू अटळ आहे. बाहेर कावळे वाट बघतायत. मृत्यू अटळ आहे. हे बघा काय झालंय. कावळे टोचले. रुपाली आवर ग. हे बघा शेखर, बघा मला काय काय झालंय. रुपाली लवकर आवर. शेखर, अरे शेखर काय करतोयस तू. आई तू थांब. बाबा प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. तुम्ही काय करताय ना तुम्हाला कळत नाही आता. मला कळतंय पण तुला का कळत नाहीये अद्वैत. या बाईनं स्वार्थासाठी आपलं घर पोखरलंय रे. असं काही नाहीये. मलाही अगदी तुझ्यासारखंच वाटायचं रे. इतका विश्वास ठेवला तो मी हिच्यावरती. पण हिनं एक नंबरची खोटारडी आहे. गोड गोड बोलून सगळ्यांना फसवलं हिनं. आपल्या डोळ्यावरती हिनं पट्टी बांधली होती. ती पट्टी नेत्रानं उतरवली म्हणून मला हिचं खरं रूप दिसलं. तू मला नीट विचार करून सांग. तो अनिल म्हात्रे, ममताचे फोटो हिने हुशारीने आपल्या घरात प्लॅन केले होते. ह्या सगळ्यात माझं चुकलं कुठे माहितीये. नेत्राने मला रुपालीबद्दल एकूण एक गोष्ट सांगितली होती ती खरी होती. पण नेत्रावरती विश्वास ठेवायला उशीर झाला मला. कारण मला पटतच नव्हतं ना. तिच्यावरती मी इतकं प्रेम केलं ती बाई इतकी वाईट असेल. म्हणजे तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे. होय होय. कारण नेत्रा नेहमी खरंच बोलते. रुपाली खोटारडी आहे. बाबा तुम्ही आईला शेखर ते काय चाललंय काय तुमचं. दोघं शांत व्हा बघू. शेखर तू शांतपणे बोल. रुपाली काही तुझी वैरी नाहीये. आई एक वेळ ही वैरी असती ना तरी चाललं असतं ग. कारण आपल्याला माहिती असतं वैऱ्याच्या मनात आपल्याबद्दल कधीही चांगलं नसतं. पण हिच्यासारखी पात्रायंत्री माणसं ह्यांचं काय करायचं. हे आपल्या घरात आपल्या बरोबर गोडी गुलाबीने राहतात आणि सगळं घर उद्ध्वस्त करतात. तू मागे मला काय म्हणाली होतीस. रुपाली लक्ष्मीच्या पावलानं आली. आई ही लक्ष्मीच्या पावलाने नाही लक्ष्मीसाठी आली. पैशासाठी आली. हे ओझं नाही सहन होत मला. तुलाही प्रश्न पडला होता ना अनिल म्हात्रेचा आणि ममताचा फोटो आपल्या घरात कसा आला. पडला होता ना प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं आपल्याला. कारण तो फोटो ठेवणं हा तिचा डाव होता. हिने 2 संसार 2 कुटुंब उद्ध्वस्त केली.
तेजस चिडला होता का? कारण आता त्याची जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेला रुपाली कारणीभूत आहे. तिच्यामुळे ती अवस्था झाली हे त्याला कळलं होतं. त्याला कळलं होतं इतकी वर्ष ती अनिल म्हात्रेच्या संपर्कात आहे. खुनीबाई आहे रे ही. हिने जीव घेतलाय माझ्या बायकोचा, तुझ्या आईचा, ममताचा. हिने खून केलाय. मी मला मान्य आहे, हे सिद्ध करायला माझ्याकडे आता काही पुरावा नाहीये. पण मी खात्रीने सांगतो, रुपालीनेच ममताला मारलंय. आई मी नाही मारले ममताताईंना. आणि ज्या बाईने माझ्या बायकोचा खून केलाय ती बाई मला माझ्या घरात नकोय. नाही राहणार आई या घरात. आज मी आणि आई हे घर सोडून जातोय कायमच. आई पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हे बघ आधी, आई मुलापासून लांब राहिली तर तिचं प्रेम कमी होतं का? ऐक माझं, आता माझ्यापेक्षा तुझ्या बाबांना तुझी जास्त गरज आहे. तू जसं माझ्याशिवाय नाही ना राहू शकत, तसंच तुझे बाबा नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्यांना त्रास होईल. त्यांच्यासाठी तरी परत चल घरी. आई पण मी सांगितलं ना तुला, ज्या घरात माझ्या आईचा अपमान होत असेल त्या घरात मला नाही राहायचंय. मनापेक्षा कुटुंब मोठं असतं आधी, घर मोठं असतं. आणि माझी काळजी नको करूस. मी सगळे अपमान, सगळे आरोप सहन करेन. आधी मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण आज मागते. शेखरसाठी, तुझ्या बाबांसाठी. तू नशील ना तर कचून जातील ते, आणि त्यांना त्रास झालेला मला नाही चालणार. आधी प्लीज ऐक माझं, घरी चल. शपथ आहे माझी तुला. पत वगैरे कशाला देते असं? प्लीज चल ना घरी, प्लीज. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. सॉरी. एक गोष्ट लक्षात ठेव आई, या जगात माझ्यासाठी तुझ्याहून मोठं दुसरं काहीच नाहीये. आज तू म्हणालीस म्हणून या घरात पाय ठेवला. सो प्लीज तू शांत हो. आय नो हे सगळं विसरून जाणं खूप डिफिकल्ट आहे, पण प्लीज प्रयत्न कर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा. आधी तुझाच आधार आहे मला. तू नसतास आज माझ्यासोबत तर काय झालं असतं माझं? आय ट्रस्ट मी. आजपर्यंत खूप सहन केलंस तू, पण इथून पुढे तुला त्रास होईल असं काही होऊ देणार नाही. हे सगळं ना आधी मला एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटतंय. हे सगळं काय झालं? असं कसं होऊ शकतं? हे बघ, जे घडायचं ते घडून गेलंय ना. पण इथून पुढे मी काहीच चुकीचं होऊ देणार नाहीये. ती नेत्रा नाही शांत बसणार. शेखरच्या डोक्यात, तेजसच्या डोक्यात खूप काही गोष्टी भरवल्यात तिने. तू तरी काय करणार आहेस मला सांग. तुझं रक्षा कवच. मला नकोय रक्षा कवच वगैरे काही. आय डोंट केअर. नाहीये गरज मला त्या नेत्राची. इतकी वर्ष ती नव्हती ना माझ्या आयुष्यात, तरी जिवंत आहे ना मी. मग काय गरज आहे तिची? मला बाबांना हर्ट करायचं नव्हतं म्हणून मी तिला घरात येऊ दिलं. पण आई, आता लिमिट्स क्रॉस होतात.
आणि हे बघ आई, आतापर्यंत जे काही झालंय ते सगळं विचित्र आहे, गूढ आहे, पण आपण या सगळ्यात नको इन्व्हॉल्व्ह व्हायला. हे सगळं आपण आत्ताच्या आत्ता इथेच सोडून देऊयात. याच्याशी आपला काहीच संबंध नाही. आपल्याला या घरात जर आता राहायचं असेल ना तर असंच वागावं लागेल. मला अगदीच पटतंय तुझं म्हणणं. पण शेखर, आई, बाबांमुळे तुला जर काही त्रास झाला तर तू मला सांग, मी बघेन काय करायचं ते. तू आता फ्रेश हो आणि आराम कर. आई, सगळं व्यवस्थित होईल. कसं व्यवस्थित होईल सांग बघू. आई, मी जे काही करतोय ना ते आपल्या घरासाठी करतोय का? मला मान्य आहे हे सगळं धक्कादायक आहे, त्रासदायक आहे. मी काम करतो. काही दिवसांकरता मी तुझी आणि बाबांची सोय आपल्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर करतो. काही दिवस तुम्ही घरापासून लांब राहा. अरे शेखर, मी तुझी आई आहे आणि हे सगळं घरात सुरू असताना मी घरापासून दूर राहू शकते का? आई, आजी, मी निघतोय. अद्वैत, मी तुला सोडतो ऑफिसमध्ये. नाही, नको, मी जाईन. अरे तुम्ही दोघं आज ऑफिसला नाही गेलात तर नाही का चालणार? आई, बरीच कामं पेंडिंग आहेत, जायला हवं. तू एक काम कर ना, तू आज जाऊन आराम कर. जा. अद्वैत, मी तुला सोडतो. काही गरज नाहीये, माझं मी बघेन. इनफॅक्ट मला नकोच आहे कोणी माझ्या बरोबर. आय कॅन हँडल माय सेल्फ. त्यामुळे हे मागे मागे करणं थांबवा आता. तुला काय वाटतं? तुला ज्या गोष्टी वाटतात ते सगळं खरं असतं का? मला वाटतं ते खरं नसतं, पण मला जे दिसतं ते खरं असतं साहेब. आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, मी तुला एकदम क्लिअर सांगतो. तुला हे देवीचं वरदान आहे, तुला संकेत येतात, या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये, कळलं? पण तुम्ही या सगळ्यावर पूर्णपणे अविश्वास सुद्धा नाही दाखवू शकत साहेब. कारण यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर घडल्या. साईटवर तुमचा झालेला अपघात, हेमाचा मृत्यू, सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. साहेब, मला माहितीये तुम्हाला माझा राग येतोय. माझी काहीच तक्रार नाही, पण मला माझं काम तर करू द्या. हे मला देवी आईने दिलेलं काम आहे असं मी समजते. त्यामुळे तुम्ही आता त्रास नका करून घेऊ स्वतःला. आणि साहेब, तुम्हीच मला तुमची बॉडीगार्ड म्हणता ना, मग ही बॉडीगार्ड तुमची साथ कशी सोडेल? इतरा पुन्हा इम्पॉसिबलच. ओ, रस्त्यातून बाजूला होऊन बोला ना. खाली त्या लाल गाडी जवळ नेत्रा मॅडम उभ्या आहेत, त्यांना पाणी नेऊन द्या. ओके सर. मॅडम, पाणी. अद्वैत साहेबांनी तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. धन्यवाद दादा. वेलकम.
अद्वैत कुठे आहे? वर आहेत ऑफिसमध्ये. तुला काही बोलला नाही ना तो? साहेब ते महत्वाचं नाहीये. अद्वैत साहेब कुठे एकटे जाणार नाहीत हे जास्त महत्वाचं आहे. मी लक्ष ठेवेन त्याच्यावरती. आता मी साईटवरची कामं सुद्धा ऑफिसमधूनच हँडल करेन. हे फाल्गुनीची स्कूटर? हो. कमाल आहे तुझी. नाही, तुला पुण्याच्या ट्रॅफिकची सवय नाही आणि तू त्या ट्रॅफिक मध्ये स्कूटर चालवलीस. अगं स्वतःची काळजी घेत जा जरा. आणि मी आहे आता अद्वैत बरोबर, तू काळजी करू नकोस. तू आता घरी जा आणि सावकाश जा. हो साहेब, तुम्ही अद्वैत साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करा. करतो, प्रयत्न करतो. सांभाळून जा. येते. मी तुम्हाला काही विचारायला गेलो ना की तुम्ही माझ्या हातावर पैसे ठेवता आणि मला म्हणता जा जा बाहेर जा मजा कर. अरे असं नाहीये. आणि तुमचं मी ऐकलं नाही की सगळेजण मला लेक्चर द्यायला मात्र मोकळे. काय डोक्यात येते तुझ्या? मम्मा मी कोण आहे म्हणजे? हे बघ मम्मा, मला तुझा मूड खराब नाही करायचाय, पण ना मला आता कळत नाहीये मी कोण आहे. म्हणजे अद्वैत ब्रो बाबांचा आधीपासूनचा मुलगा आहे, तेजस दादा तुझा आधीपासूनचा मुलगा आहे, माझं काय? अरे मला ना सतत असं वाटतंय की नातड मी आईचा आहे, नातड मी बाबांचा आहे. तनू असं नाही रे बाळा, काय उगाच डोक्यात घेतोस तू काहीतरी. आणि बाबा तुला या घरात राहू देणार नाहीयेत. सो तू मला आता सांग की तू जर या घरातनं बाहेर गेलीस तर मी तुझ्या बरोबर यायचंय की राहायचंय या घरात? मी कुठेही जाणार नाहीये. अरे मम्मा, बाबा आता तुला या घरात नाही थांबू देणार आहे. आणि तू मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मम्मा. ती नेत्रा जे काही म्हणाली ते खरंच तू केलंयस? मम्मा, तू खून केलायस? थोबाड फोडेल तुझं. आत्ता कळतंय मला. हे सगळे प्रश्न तुला नाही पडलेत, त्या नेत्राच्या सांगण्यावरून इथे मला विचारायला आलायस तू, हो ना? गप्प. तू तन्मय, हे काय चालवलंयस तू? आम्ही सगळे आमची कामं सोडून आलोय, ही काय पद्धत आहे? आणि तू आता काय लहान आहेस का? बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा, मी बोलतो त्याच्याशी. नाही ब्रो, बोलू दे त्यांना. आय डिझर्व इट. तनू, तसंही मी युजलेस आहे ना. यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मधून जन्म झालाय ना माझा. फार बोलायला लागलायस ना तनू. हा दुसऱ्याला पण मागे पुढे बघणार नाही मी. कुणी सांगितलं तुला हे सगळं? सांगायला कशाला पाहिजे? एखादं लहान बाळ सुद्धा ओळखेल की माझा जन्म तुमच्या. तन्मय, आई प्लीज तू शांत हो. तनू तू आज चल, मी बोलतो. आधी हे मी बोलतो त्याच्याशी, तू चल आज चल. तनू आला होता बेडरूम मध्ये आपल्या. मी त्याला सांग. बाईसाहेबांनी केलेल्या पापांची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते. सगळ्यांनाच त्रास होतो.
ग्रंथ, कालपेटीतला ग्रंथ. संकेताबद्दल आबांना कळवायला हवं. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कोणीतरी ग्रंथ उघडताना दिसतंय. म्हणजे तो ग्रंथ नक्की कोणाकडे तरी आहे आणि तो एका स्त्रीचा हात आहे. त्या हातातल्या धाग्यावर देवी आईचा टिळा आहे. देवी आई, याचा अर्थ ती स्त्री तुझीच भक्त आहे. काहीतरी घडणार, माझ्या बाजूने नक्कीच काहीतरी घडणार. पण काय काय आणि कसं काही कळत नाहीये. बेडवरनं उठ. बघतेस काय? बेडवरनं उठ. उठ. शेखर, प्लीज प्लीज तुम्ही चिडू नका. म्हणजे तुम्ही विनाकारण चिडता. विनाकारण? लाज नाही वाटत बोलायला? तुम्ही नेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ती फसवते. गप्प बस, एकदम गप्प. मला तुझं काही ऐकायचं नाही. शेखर, अरे गप्प बसायला काय घेशील तू? तू जा ना या बेडरूम मधनं. तू हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन झोप जा. काय हवं ते कर. नको ना शेखर, प्लीज प्लीज असं नका करू. अरे तुला कुठल्या भाषेत समजावून सांगू मी? तू मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. आता हे सगळं मी पैशासाठी केलं म्हण किंवा काहीही म्हण, हेच सत्य आहे. ममताचा खून मीच केलाय. मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही. आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. आहे हे असं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव शेखर राजाध्यक्ष, गेली 20 वर्ष हे घर मी माझ्या तालावर नाचवलंय आणि यापुढेही तेच होईल जे मी ठरवेन. गुड नाईट. विरोधात चालशील ना तर तुझंही तेच होईल जे तुझ्या बायकोचं झालं. मी मारले ममताला, मी ढकललंय तिला गच्चीवर. मी काढला होता ममताचा आणि अनिलचा फोटो आणि मी आणला या घरात. मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही. आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. शेखर, माझं ऐका ना, मी सांगते ते खरं आहे. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? आज जे तुम्ही वागलात ना त्यानंतर ही नात्यांची भाषा तर तुम्ही बोलूच नका. आय एम सॉरी, बट तुम्ही जे केलंय त्यानंतर ही नात्यांची भाषा तुमच्या तोंडात नाही शोधत. तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे. पुरावा आहे, पुरावा आहे. विचार, सांग त्याला सगळं. सांग त्याच्या समोर कबूल कर सगळं. मी सांगते मी शेखर सांगते.
आधी हे असं का करतायत? वधवून घेतायत माझ्याकडून. सतत 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 मला म्हणतायत की मी बोलेन तसं म्हण. मी ममताताईंना नाही मारलंय. आधी मला म्हणतात की तू कबूल कर की तूच मारलंयस. मी करते कबूल शेखर. मी कबूल करते की मीच ममताताईंना मारलंय. द्या मला पोलिसांमध्ये होऊ दे शिक्षा. पण प्लीज तुम्ही शांत व्हा शेखर. अरे का खोटं बोलतेस तू? मी नाही खोटं बोलत आधी. मी हात सोडते शेखर तुमच्या समोर. नाटकं थांबव आधी तू आणि खरं काय ते बोल. अरे हिने माझा गळा धरला. शेखर तुम्ही स्वप्न बघताय का हो शेखर? आधी मला सांग. मी गळा धरेन का शेखरचा? का म्हणता तसं? सॉरी म्हणण्यासारखं काहीच केलेलं नाहीयेस तू. तसं नाही रे आधी. मला कळतंय की ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल तुला. आधी एक वचन हवं होतं मला तुझ्याकडून. शेखर कसेही वागले ना तरी वडील आहेत तुझे. मला प्लीज वचन दे की त्यांची व्यवस्थित काळजी घेशील तू. आई पण आत्ता अचानक हे सगळं का बोलतेस तू? मला खूप भीती वाटतेय. म्हणजे नेत्राबरोबर राहून राहून ते नेत्रासारखंच बोलायला लागलेत काहीतरी असंबद्ध. काल रात्री बघितलंस ना कसे वागत होते. म्हणजे मी एका शब्दाने त्यांच्याशी तसं काही बोलले नव्हते पण काय रचवून रचवून सांगत होते ते. म्हणून सांगते काहीही झालं तरी शेखरची काळजी घे. नेत्रापासून लांब ठेव त्यांना प्लीज. अरे तू रेडी झालास सुद्धा? मला 10 मिनिटं दे. आपण लगेच निघूया ऑफिसला जायला. नाही मी जातो, तुम्ही या. अरे पण अद्वैत का? बाबा काल तुम्ही जे वागलात ना त्यानंतर तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची इच्छा नाहीये माझी. पण तरीही सांगतो माझं बँकेत काम आहे ते करून मग मी ऑफिसला जाईन. आणि मी एकटाच चाललोय. अद्वैत हे बघ माझं ठरलंय. गुड मॉर्निंग शेखर. काय झालं? असा का झालाय चेहरा? झोप झाली नाही का व्यवस्थित? सॉरी मी जाते. बसा तुम्ही वाचा पेपर. सॉरी. मी मारले ममताला. मी ढकललंय तिला गच्चीवर. तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस.